लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करावी हा प्रश्न सतावतोय? होय ना, टेन्शन आलंय. कारण की ई-के-वाय-सी केल्याशिवाय यापुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पण काळजी करू नका. तुमचा हा भाऊ आहे ना तुमच्या मदतीला. बहिणींनो, तुमचा मोबाईल फोन, आधार कार्ड आणि तुमच्या पतीचा आधारला जोडलेला मोबाईल क्रमांक या गोष्टी घेऊन तयार राहा. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाद्वारे जारी केलेल्या व्हिडिओद्वारे ई-के-वाय-सी कशी करावी हे सांगणार आहे. विश्वास बसत नाहीये तर हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओद्वारे तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करावी याविषयी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणत्याही कॅफे किंवा दुकानावर जावं लागणार नाही. तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे तुमचं ई-के-वाय-सी तुमच्या मोबाईलवर करू शकता. आणि ध्यानात ठेवा, ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी करण्याची घाई करू नका. तुम्ही शांततेने ही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर ही ई-के-वाय-सी तुम्ही रात्री करा, जेणेकरून तुम्हाला वेबसाईटचा प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईन. आणि ई-के-वाय-सीच्या अधिकृत लिंकसाठी या व्हिडिओ खाली कमेंट करा, लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर जाणून घेऊया ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी करायची ते. सर्वप्रथम गुगलवर www.ladkibahin.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल उघडा. फॉर्म उघडल्यानंतर पॉपअपवर क्लिक करा. आपला 12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा. आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा. आता नवीन फॉर्म उघडेल. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक वापरला आहे त्यांनी तो 12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरावा व मी सहमत आहे क्लिक करावे. त्यावर आलेला OTP टाका व सबमिट करा. OTP सबमिट केल्यानंतर नवीन फॉर्म उघडेल. तिथे जात प्रवर्ग हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा व आपला योग्य प्रवर्ग निवडा. खाली क्रमांक 1 आणि 2 असे 2 पर्याय दिसतील. या पर्यायातील माहिती काळजीपूर्वक वाचा. योग्य पर्याय निवडा व सबमिट करा. सर्व माहिती अचूक व पूर्ण भरल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म दिसेल. यानंतर स्क्रीनवर आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसेल. अंतिम सूचना: प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्याची संधी आहे. त्यामुळे सर्व माहिती बारकाईने व अचूक भरा.